नमस्कार मित्रांनो, नमस्कार. लँडस्लाईड म्हणता म्हणता ज्यांनी पार लँडच हिलवून टाकली, जे जमीन हादरली आहे, महाराष्ट्रात ढवळून निघालंय, राजकारणाचा चिखल झालेला म्हणणाऱ्यांच्या सगळ्या तोंडाचं पाणी पळालंय. आणि आता भोंगे कसे वाजणार आहेत 9 वाजताचे, मग भले ते मशिदी बाहेरचे असो वा अथवा कुठलेही असो, कुठल्या प्रकारचे भोंगे आता कशा प्रकारे वाजतायत. आणि अर्बन नक्सल यांचा मुद्दा उपस्थित करून महायुतीने या निवडणुकीत सगळ्यांची बोलती बंद करण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्या सगळ्यासाठी महायुतीचे हार्दिक अभिनंदन, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही बघताय चित्रपट पेढी. माझं नाव आहे सुयश गाडगीळ आणि आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. साधारण 130 जागा या BJPकडे असून आत्ताच्या अंदाजाप्रमाणे काही ठिकाणी काउंटिंग चालू आहे, काही ठिकाणी रिवोटिंग मागितलं आहे, काही ठिकाणी काही प्रसंग घडले, त्यातून जे काही कुठल्याही गोष्टी घडलेल्या असो, पण जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, अंडर करंट म्हणता जो काही करंट दिलाय आणि लाडक्या बहिणींनी भरभरून त्यांच्या मताचं जी वर्षाव त्यांच्यावर केलेलं आहे, म्हणजे या महिन्यातली जी पैसे येणार होते ते येणार नाहीत, यायला मिळणार नाहीत असं जे त्यांना वाटत होतं, म्हणून ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन टाकले सरकारने. हे सगळं बघता लाडक्या बहिणींनी मतदानाचा टक्का एवढा वाढवला की महाराष्ट्रात न भूतो न भविष्यात एवढं मतदान झालं. काँग्रेसच्या काळात काही घडलं असेल किंवा फार पूर्वी काही गोष्टी घडल्या असतील त्या सगळ्यांना मान्य आहेत, सगळ्यांना बघितल्यात, पण आत्ताच्या व्होलाटाईल सिच्युएशनमध्ये हे सगळं घडलेलं आहे. आणि त्याचा परिणाम पुढच्या 5 वर्षाच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीवर होणार आहे. हे जर का आपल्याला मान्यच असेल तर आजचा निकाल हा सर्वतोपरी खूप महत्त्वाचा आहे. जसं BJP ही पॅन इंडिया पार्टी आहे, तर पॅन इंडिया पार्टीला त्यांचे मुद्दे जे पॅन इंडिया आहेत ते तर ठेवावेच लागतात, परंतु प्रादेशिक जे राजकारण असतं त्यामध्ये देखील आपला एक वरचढ हात असावा लागतो, त्यांना ठेवावा लागतो. तसं त्या प्रकारे त्यांनी एक वेगळा विचार करून एक वेगळ्या प्रकारची रणनीती आखून साधारण 5-6 महिन्यापूर्वी जो सेटबॅक बसला त्याचा परिणाम कुठल्या प्रकारे त्याचा वचपा काढता येईल हे सगळं बघण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारची खेळी करून त्यांनाही आयुष्यात नसतील मिळालेल्या, त्यांच्या पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेवढ्या सीट मिळाल्या नसतील तेवढ्या जनतेने सीट दिलेल्या आहेत. आणि जसं की स्प्लिट झाले 2 पार्ट्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये 19च्या सगळ्या गदारोळानंतर 2 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये 2 पार्टींमध्ये स्प्लिट झाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस असं 2 पार्ट्या होत्या. आता त्याच्यापैकी साधारण जे खरी राष्ट्रवादी आहे तिच्या स्वतःच्या सीट आलेल्या आहेत, 32 ते 33 सीट त्यांच्या स्वतःच्या आलेल्या आहेत. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जी होती तिच्या आता 10 सीट आलेल्या आहेत. आणि त्याही महाराष्ट्राच्या ज्या त्यांचे जे पॉकेट्स मतदान जे त्यांचं आहे त्या ठिकाणीच त्यांचे ते आलेले आहेत. म्हटल्यानंतर आता नक्की कोणाची खरी पार्टी हे जनतेने सिद्ध केलेलं आहे. आता न्यायालयाने सांगायची गरजच नाही आहे, जनतेनेच सिद्ध केलं की कोणाची पार्टी खरी आहे, कोणाचा वसा खरा आहे, कोण कुठल्या प्रकारे लोकांची मदत करतो. जो माणूस एवढे वर्ष त्या ठिकाणून निवडून येत होता तो त्याच ठिकाणी परत उभा राहिला आणि टेचामध्ये निवडून आलेला आहे. आता हे तर झालं एखाद्या स्प्लिट झालेल्या पार्टीचं, पण ज्याच्या विचारांमध्ये स्प्लिट आहे त्यांचं काय कराल? म्हणजे त्यांनी तर हिंदुत्व या विषयालाच पूर्णपणे बाजूला टाकलं. त्यांनी जनाब बाळासाहेब ठाकरे लिहायला सुरुवात केली. त्यांचे भोंगे गेली 2-2.5 वर्ष महाराष्ट्र रोज सकाळी 9 वाजता ऐकतोय, ज्याची गरज नाही आहे महाराष्ट्राला, परंतु ते महाराष्ट्र ऐकतोच आहे. आणि ही मीडिया, हे जे अर्बन नक्सल बसलेत ना मीडियामध्ये, हे खरे अर्बन नक्सल आहेत. बाकी त्यांचं सोडूनच द्या, पण हे जे मीडियामध्ये बसलेले अर्बन नक्सल आहेत ना, टू मेक अमेरिका ग्रेट अगेन असं म्हणता ट्रम्पने अख्खी निवडणूक चालवली. आणि त्या ट्रम्पच्या एका स्लोगनवर त्यांची निवडणूक पालटली. तशी महाराष्ट्रामध्ये
या अख्ख्या मीडियाने पूर्ण प्रचार विरोधात केला. सकाळी आज ट्रेंड चांगले असून देखील त्यांनी सांगितलं की अजित पवार मागे आहेत, हे मागे आहेत, ते मागे आहेत. आठवडा तासभर चालवलं, पण हे सगळं घडून देखील जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल हा सर्वमान्य असलाच पाहिजे. हा, आता जे आपण म्हणत होतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि त्यांनी जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणायला सुरुवात केली, त्यांचे तर काय बाबा, त्यांचे सगळ्यात मोठा पक्ष तोच झालाय मवियामध्ये, की त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. पण बाकी काँग्रेस जी सगळ्यात मोठी पार्टी होती त्यांचं काय झालं, त्यांचा तो सुपडा साफच झाला. म्हणजे साधारण आत्ताच्या थोड्या वेळापूर्वी जे मोदीजींनी भाषण केलं, त्यांच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये जे भाषण झालेलं आहे त्यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं की आता काँग्रेस ही दुसऱ्याच्या जीवावर जगणारा पक्ष झालेली आहे. स्वतःच्या जीवात त्यांच्या दम नाही, त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये पण दम नाही, त्यांच्या विचारसरणीमध्ये तर त्याहून दम नाही, आणि पूर्णपणे वैचारिक शून्य प्राप्त केलेला पक्ष हा काँग्रेस सिद्ध झालेला आहे. परंतु आज त्यांना पण एक आनंदाची बातमी ही नक्की मिळालेली आहे की या सगळ्या महाराष्ट्राच्या गदारोळात ती बातमी कुठेतरी राहू शकते बाजूला, परंतु ती सांगण्याचा मला हे तुम्हाला शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर की वायनाड ते जे केरळामधलं जी एक सीट आहे जिथे राजकुमार उभे होते, ते राजकुमार ज्या प्रकारे तिथे उभे असताना त्यांनी ती निवडणूक लढली आणि त्यांना कळलं की इथे आपलं काही शिजेल अथवा न शिजेल ते काही आपल्याला माहिती नाही, परंतु आपण आपल्या पूर्वाश्रमीच्या राज्यामध्ये जावं आणि जी तिथून आपण निवडणूक लढली तिथून जिंकून आलो तीच सीट आपण ठेवावी आणि आपली सीट आपण आपल्या बहिणीला दान करावी असं त्यांना वाटलं आणि ती सीट त्यांनी दान केली. आणि दान केलेली सीट बहीण आपल्या स्वतःच्या दान केलेल्या मतांच्या आधारावर निवडून आलेली आहे. अर्थात मुस्लिम मतदार भरपूर आहेत, त्यामुळे ती निर्विवादपणे त्यांच्याकडे गेली तरी त्या सीट गेल्याचं काही दुःख नाही. तिथे कितीही हिंदूंनी फाईट केली तरी जेवढा मतदानाचा टक्का मुस्लिमांचा आहे तो एक गठ्ठा जिथे पडेल तिथेच ते पूर्णपणे त्या मतदारसंघाचं जे काय त्या लोकसभा क्षेत्राचं जे काही कोण निवडून येणार आहे ते ठरतं. त्यामुळे आता राजकुमार तर राजकारणात होतेच, परंतु आता राजकुमारीची ऑफिशियली एंट्री राजकारणामध्ये आज झालेली आहे. प्रियंका गांधींचा वायनाडमध्ये भरभरून मतांनी तिथं लोकांनी त्यांना विजयी करून दिलेले आहे पोटनिवडणुकीमध्ये. म्हणजे आता या 25 तारखेपासून जे सेशन चालू होणार आहे त्या सेशनमध्ये प्रियंका गांधी देखील राहुल गांधींबरोबर आपल्याला समोरच्या बाकावर लोकसभेमध्ये बसलेल्या दिसतीलच. आणि त्या सगळ्याचा अनुभव आता जे काही लोकसभेतलं पॉलिटिक्स जे असतं, जे पार्लमेंटरी पॉलिटिक्स, त्यामध्ये आता त्या येणार आहेत आणि आता त्या तिथे जाऊन काय बोलतील ते त्यांनाच माहिती काय बोलतील ते, पण ते आपण बघूया, त्याचा आपल्याला आनंद घेऊया. आणि या सगळ्यावर एक सांगायचं झालं, अंडर करंट होता, करंट सगळ्यांना बसला. BJPला माहिती नव्हतं तेवढ्या सीट त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये बघितल्या. शिंदेंच्या स्वतःच्या जीवावर त्यांनाही कळलं की मी पण निवडणूक लढवू शकतो आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना निवडून आणू शकतो. खरेखुरे कार्यकर्ते मी निवडून आणू शकतो, जे तळागाळापासून वरती आलेले आहेत त्यांना मी निवडून आणू शकतो, हेही त्यांना कळलं. अजितदादांकडे कितीही मोठे कारखानदार, कितीही मोठे छत्रप, मोठे जे म्हणतात ते सगळे असले तरी ते स्वतःचे मतदारसंघ अजूनही या सगळ्या व्हॉलेटाईल सिच्युएशनमध्ये धरून ठेवलेले आहेत त्यांनी. उदाहरणार्थ हसन मुश्रीफ कागलमध्ये आता त्या घाडगेंना तिकीट मिळत नव्हतं म्हणून त्यांनी पलटी मारली तर त्यांनी आतापर्यंत 2-3दा पलटी मारली. लोकांनी बघितलं कितीही लोकांचा सपोर्ट असला तर तो पॅन मतदारसंघ सपोर्ट लागतो आणि तो जर का सपोर्ट मिळवायचा असेल तर आपण पलटी मारू नये. हे आता जे पलटी मारू जे राजकारण चालतं त्या सगळ्यांना आता हे कळलं असेल. परंतु या सगळ्यामध्ये मी जेव्हा काही व्हिडिओज केले होते तेव्हा असं जे एकूण जे काही वातावरण दिसत होतं त्यामध्ये असं नक्की वाटत होतं की हिंदुत्वाची लाट तर येणार आहे, परंतु त्यामध्ये रेल्वेचं इंजिन कुठेतरी आपल्याला धावताना दिसणार आहे असं वाटत असताना आज रेल्वे इंजिन कुठेच धावलं नाही.
उलटा कमळ फुललं, बाण सुटले, घड्याळाचे काटे फिरले, परंतु रेल्वे इंजिन काही सुटलं नाही. आता ह्याच्यावर त्या पक्षाला त्याची कारण मीमांसा करावी लागेल की नक्की आपलं काय चुकलं, आपण कुठे काय कमी पडलो, काय कमी पडतोय का, आणि त्याच्यावर काय होईल, त्यांच्यामध्ये काही बदल होतील, काय होतील ते आपण नक्कीच बघू आणि ते आपल्याला हळूहळू ओघाने दिसतीलच. या निवडणुकांचं सखोल विश्लेषण हे सारखं होत राहणार आहे. या आठवड्यामध्ये म्हणजे आता उद्या रविवार आहे आणि उद्या त्यानंतर पुढचा आठवडाभर या सगळ्या निकालांचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आपण करूच आणि त्यानंतर पुढे शपथविधी होईल, काय होईल ते सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चित्रपट पेढी म्हणून मी प्रयत्न करीनच. आणि या सगळ्या पूर्ण निवडणुकीवर जे आपलं लक्ष होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कोणी बहिणी, लाडक्या बहिणी माझा व्हिडिओ जर का बघत असतील तर त्यांचं खरं मनापासून अभिनंदन की त्यांना जे सहकार्य सरकारने दिलं त्याला त्यांनी मदत केली. आणि त्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे महाराष्ट्राच्या हिंदू जनतेचं मनापासून अभिनंदन की त्यांनी आपल्या हिंदुत्वासाठी जागणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आज पुढे आणलेलं आहे. म्हणजे या महायुतीमध्ये एक सेक्युलर पण आहे, एक हिंदुत्ववादी पण आहे आणि एक पॅन इंडिया पार्टी पण आहे. म्हटल्यावर या सगळ्या लोकांना एका माळेत सगळ्यांना ओन तुम्ही आता पुढे आणलेलं आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार आहे, त्यांचे गटनेते असतील त्यांच्यावरच त्यांना समाधान मानावं लागणार आहे. आणि असं असताना लोकशाही बळकट करायची असेल तर सगळ्यांना यावं, सगळ्यांनी एकत्र यावं लागतं. असं म्हणता आता या पाशवी बहुमत, ह्याला नक्कीच म्हणत होतो पाशवी बहुमत माझ्या दृष्टीने, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या पाशवी बहुमताप्रमाणे जे काही निकाल लागलेत त्या निकालांबद्दल या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करीन. आणि या सगळ्या आत्ताच्या केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल, सांगितलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला जर का केलेला विषय आवडला असेल तर चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा ही नम्र विनंती. आणि तुम्ही भरभरून मतदान केलं त्यासाठी मतदार राजाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.